नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुश खबर आहे, कारण की पगार तुम्हाला या ठिकाणी 35,000पासून 1,00,000च्या वरती पगार मिळणार आहे. 2026 ची सगळ्यात मोठी भरतीचं या ठिकाणी अपडेट आलेलं आहे मित्रांनो. आणि लाडक्या बहिणींनो, ठीक आहे, अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदासाठी फक्त या ठिकाणी महिलांना चान्स मिळणार आहे. आता कुठल्या महिलांना चान्स आणि पगार किती आणि निवड कशी, पात्रता, वयोमर्यादा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल, काळजी करायची नाही, कारण या ठिकाणी वेळ नाही दिला तरी चालेल, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिंपल साधी परीक्षा असणार आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारची मुलाखत किंवा मॉक टेस्ट नसणार आहे. म्हणून एक्झामवर तुमच्या गुणवत्ते यादीवर तुमचं या ठिकाणी थोडक्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पुढे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आसपास नातेवाईक किंवा घरामधील आपली आई किंवा आपली बहीण यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी सुवर्ण संधी असू शकते नक्कीच. म्हणून वेतन श्रेणी जर तुम्ही पाहिली तर 35,400 ते 1,12,000 पर्यंत या ठिकाणी वेतन मिळणार आहे. ग्रेड वेतन श्रेणीचा खूप मोठा आहे, परंतु ऍक्च्युअल इन हँड तुमची सॅलरी स्टार्टिंग जर पाहायची झालं तर 45 ते 55,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पुढे चालून ती एक्सटेंड होऊन 1,12,000 पर्यंत पोहोचणार आहे. बाकीच्या इतर फॅसिलिटी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहेत, शिवाय सॅलरीच्या, लक्षात घ्या. ठीक आहे. आता या ठिकाणी पात्रता जर तुमचं पाहायची झालं तर एनी ग्रॅज्युएशन, कुठल्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे जर असेल लाडक्या बहिणींनो, तर तुम्ही तिथे अर्ज करू शकता नक्की, 101%. मग पात्रता म्हणजे ग्रॅज्युएशन नेमकं कुठलं पाहिजे तुमचं? BA असेल तरी चालेल, BCom असेल तरी चालेल, इंजिनिअरिंग रिलेटेड तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल, ऍग्रिकल्चर मध्ये असेल तरी चालेल, म्हणजे व्हॉट एव्हर कुठलंही ग्रॅज्युएशन एक नामांकित युनिव्हर्सिटीतून झालेलं पाहिजे. नामांकित म्हणण्यापेक्षा कुठल्याही युनिव्हर्सिटीतून झालं तरी चालेल. आता प्रश्न येतो, ज्यांचं रेग्युलर आणि काही आपल्या लाडक्या बहिणींचं मुक्त विद्यापीठातून सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं असतं, मग त्यांच्यासाठी आहे का? 101% त्यांच्यासाठी. जे YCMOU आपण ज्याला म्हणतो मुक्त विद्यापीठ, त्याच्यातून जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 100% तुम्ही सुद्धा इथे ऍप्लिकेबल ठरणार आहात. म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता फक्त ग्रॅज्युएशन, कुठल्याही शाखेतील पदवी आणि मुक्त विद्यापीठातील असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. ही झाली शैक्षणिक पात्रता. याच्यामध्ये तुम्हाला ग्रेड्स दिलेले आहेत, कुठलं ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे कोणत्या खात्या अंतर्गत ही भरती होत असते? आता ही जी भरती आहे, मुख्य सेविका अंगणवाडी किंवा पर्यवेक्षिका, याची भरती साधारण 3-4 खात्यांतर्गत होत असते. मागील भरतीचा ट्रेड पाहता यावर्षी सुद्धा वेगवेगळ्या याच्यातून भरती होऊ शकते. तर कुठल्या? ZP जिल्हा परिषद अंतर्गत विभाग, त्याच्यानंतर आदिवासी विभाग याच्या अंतर्गत होऊ शकते, किंवा ग्रामीण विकास विभाग याच्या अंतर्गत होऊ शकते. आता प्रत्येकाचा लिटल बिट जो काही पॅटर्न आहे थोडासा चेंज आहे. ZPचं मागच्या वेळेस झालेलं होतं, त्याच्यानंतर काही वेळेस ग्रामीण विकास अंतर्गत सुद्धा झालेले होते, म्हणजे आदिवासी विभागांतर्गत झालेले होते. विभाग कुठलाही असो डझंट मॅटर, फक्त थोडेफार नॉर्मल चेंजेस असतात त्या ठिकाणी. ठीक आहे. आता ZP विभागानुसार जर झाली साधारणपणे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी वयाची अट तुम्हाला 21 वर्ष पूर्ण पाहिजे कमीत कमी. ठीक आहे. म्हणजे वय साधारणपणे ZPच्या अंतर्गत झाली तर बोलत आहे 21 पासून 38 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. पुढे काही रिझर्व कॅटेगरी मध्ये असतील महिला, तर ते ऍट द एज ऑफ 43 पर्यंत तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. ठीक आहे. बाकीच्या विभागानुसार अंतर्गत झाली तर त्याचा चेंजेस थोडेफार असतील, ते नेक्स्ट वेळेस तुम्हाला अपडेट करेल, कारण की याच्यानुसारच बऱ्यापैकी होत असते. पुढे पाहायचं झालं तर काम हे तुमचं एक 20 ते 25 अंगणवाड्या या ज्या असतील त्याच्यावर निरीक्षण करायचं, त्याच्यावर वॉच ठेवायचा, त्याचा रिपोर्ट प्रिपरेशन करायचं. बेसिक वर्क असणारे, जास्त वर्कलोड सुद्धा नाही, याच्यामुळे काम सुद्धा खूप सिंपल साधं असणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट महत्वाची, फक्त ग्रॅज्युएशन सोबत तुमची जर MSc असेल तुमच्याकडे तर तुम्हाला त्या ठिकाणी अधिक थोडासा फायदा होऊ शकतो. कशासाठी? सिलेक्शन प्रोसेस साठी. ठीक आहे. पण आता एक प्रश्न येतो की ज्यांचं MSc कंपल्सरी आहे का नाही. MSc जर असेल
तर तुम्हाला फायदा तर मिळणार आहे. आणि जर MSCIT नसेल तर मग तुमचा लॉस आहे का? नाही. ज्यावेळेस तुमची निवड होईल फायनल सिलेक्शन त्यावेळेस MSCIT सर्टिफिकेट प्रेझेंट किंवा सादर करण्यासाठी तुम्हाला शासन काय करत असतं, थोडासा कालावधी देत असतं. त्या कालावधीमध्ये तुमचं MSCIT सर्टिफिकेट सादर करणं कंपल्सरी आहे. तुम्ही त्यावेळेस करू शकता, परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्ताच MSCIT करून त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा नसेल तर तुम्ही अवेलेबिलिटी करू शकता, कारण अजून वेळ आहे तुमच्याकडे 1-2 महिने. ठीक आहे. MSCIT चा हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. वय 38 ओपन, 43 रिझर्व्ह कॅटेगरीनुसार. ठीक आहे. पुढे MCQ टेस्ट, CBT बेस टेस्ट यापूर्वी झालेली होती. आता MPSC कडे जर ही एक्झाम गेली तर काय होईल मित्रांनो, गुणवत्तेवर भर पडेल. गुणवत्ता यादीनुसार तुमचं निवड होण्याची चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता अभ्यासक्रम कुठला असेल या ठिकाणी, जशी नोकरी असेल त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम असतो. ICDS योजना म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला फक्त विस्तार करायचा असतो. डिटेल्स ऑब्झर्वेशन, रिपोर्ट प्रिपरेशन ह्या सगळ्या गोष्टींचं माहित असणं पाहिजे. पोषण आहाराबद्दल, पोषण योजना ज्या आहेत लहान मुलांच्या किंवा अंगणवाडी मधील जे काही रिगार्डिंग त्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा डीप अभ्यास तुमचा असणं आवश्यक आहे. आरोग्य बद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे अभ्यासक्रमाबाबतीत पाहायचं झालं तर. आणि ही CBT बेस असल्यामुळे MCQ टाईप या ठिकाणी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. आणि थेट तुमचं गुणवत्तेवर तुमची निवड होणार आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही मॉक टेस्ट नाही किंवा कुठलाही इंटरव्ह्यू अटेंड करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट एक्झाम नंतर तुमची परीक्षा या ठिकाणी थेट निवड होणार आहे. परंतु आता एक प्रश्न आणखी महत्वाचा असा पडतो सर्वांनाच की ही भरतीचं अपडेट तर आलं, पण आता नेमकं पुढे जाहिरात कधी येणार? लक्षात घ्या, याची जाहिरात खूप दिवसापासून पेंडिंग होते. जून ते जुलै मध्ये 100% याची जाहिरात येणार आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण अपडेट दिलं होतं. जून जुलै मध्ये येणाऱ्या आगामी भरती कुठल्या आहेत ते सर्व भरती. या सोडून आणखी तुम्हाला दुसरीकडे अप्लाय करायचं असेल तर मागील व्हिडिओ आहे तो जाऊन पाहू शकता. त्याच्यामुळे जाहिरात लवकरच येणार आहे. आता फक्त जाहिरातीची वाट पाहत बसायची नाही, कारण की ज्या काही सरकारी भरत्या आहेत त्यांना पूर्णपणे वेग आलेला आहे. आणि म्हणून या पुढील 2 महिन्यात भरमसाठ भरत्या येणार आहे. तर महिलांसाठी, पुरुषांसाठी 10वी 12वी ग्रॅज्युएटची, MPSC, सरळ सेवा, राज्य सेवा, UPSC, खूप साऱ्या क्लास C, क्लास D सगळ्या प्रकारच्या भरत्या या ठिकाणी पुढे येणार आहेत. म्हणून मला असं वाटतं जर तुम्हाला पुढील भरतीचा अपडेट नक्कीच पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे. आणि व्हिडिओ जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत तसेच लाडक्या भावांपर्यंत सुद्धा जर तुम्ही शेअर केला तर त्यांच्या परिवारातील, नातेवाईकातील जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांना हा माहिती मिळेल आणि या सुवर्ण संधीचा नक्कीच त्यांना फायदा मिळेल, लाभ होईल मित्रांनो. ठीक आहे. इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.